पंच परिचित फार चरणाचा नसला तरी 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे। आणि या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला भक्ताची व्याख्या सांगतात। भक्त कोणाला म्हणायचं? भक्त त्याला म्हणायचं जे देहावर उदास असतात। कोणाला भक्त म्हणायचं? ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा राहिली नाही, कुठल्याही प्रकारची महाराज आता निरपेक्ष वृत्ती ज्यांची झालेली आहे त्यांना भक्त म्हणा। महाराज भक्त कुणाला म्हणायचं? सर्व चरणामध्ये भक्ताच्या व्याख्या सुंदर मांडले। ज्यांचा विषय नारायण झाला त्यांना तुम्ही भक्त म्हणा। नारायणा व्यतिरिक्त ज्यांना दुसरं काहीच आवडत नाही, नावडे जन नावडे धन नावडे माता पिता ऐसे भक्त जाना। भक्त कुणाला म्हणायचं दादा हो? की ज्यांच्या मागं पुढे तो भगवान परमात्मा उभा असतो आणि ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट तो भगवान परमात्मा पडू देत नाही, ऐसे भक्त जाना। आणि शेवटच्या चरणाचा सरळ अर्थ लावला आणि गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या भाषेमध्ये जर अभंगाचा अर्थ लावला, संपूर्ण अभंग हा महाराज भक्तपर आहे, म्हणजे भक्ताची व्याख्या सांगणार आहे, त्याप्रमाणेच अर्थ लावायचा ठरला तर महाराज सांगत असतात की बघा जीवनामध्ये सत्कर्म करणं हे भक्ताचं काम आहे आणि सत्कर्माला बाधा घालणं हे अभक्ताचं काम आहे। अभक्त काय करत असतात? सत्कर्माला बाधा घालत असतात। पण एखाद्या भक्ताला सत्कर्म करत असताना नरकाला जाण्याची जरी भीती घातली तरी जो सत्कर्म सोडत नाही ऐसे भक्त जाना, याला भक्त म्हणायचं। आणि सरळ सरळ म्हणलं तर सत्यकर्मा साह्य व्हावे आणि घातलिया भय नरका जावे, हे सरळ सरळ अर्थ लागतो। असा सरळ आणि सोपा भावार्थ या ठिकाणी तुमच्या समोर ठेवलेला आहे। सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा किमनिमित्त कीर्तन रूपी सेवा आहे। समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र हातनूर या गोड अशा गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, खरं पाहिलं तर आपला हा सप्ताह अनेक दिवसाचा आहे आणि महान पर्व काळावर चालू आहे। तसं पाहिलं तर 5 महान पर्व काळ आहेत, त्यामधला एक पर्व काळ म्हणजे आपला गावातला आहे। पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, गोकुळ अष्टमी, रामनवमी, ह्याच्यामध्ये जे 5वा क्रमांक ज्याचा आहे त्याला महाशिवरात्र, उत्तम उत्तम शिवरात्री, त्या शिवरात्रीमधला शिवरात्रीच्या महोत्सवावर आपला हा कार्यक्रम चालू आहे। गोड असं गावकऱ्याचं नियोजन आहे, सर्वच काही या ठिकाणी उपस्थित आहेत। आता एकाहुनी बळी कुणाचं नाव घ्यावं, पण गुरुवर्याच्या आज्ञेवरून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। तर पाहिलं तर तुमच्या समोर उभा राहावं आणि तुम्हाला 4 गोष्टी सांगाव्या एवढी माझी काही पात्रता नाही, पण या ठिकाणी आज्ञा म्हणून, सेवा म्हणून, नागनाथ भगवंताच्या चरणाजवळ राहिलोत म्हणून ही आजची सेवा करायची। खरं पाहिलं तर तुमच्या भाकरीला जागायचंय म्हणून आजची ही सेवा आहे। विठाला 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 कारण आता ज्यांनी महाराज खाऊ घातलं, ज्यांच्या भाकरीवर आम्ही मोठे झालो, त्यांच्या समोर त्यांनाच ज्ञान काय सांगावं। अरे आम्ही बाकीकडे गेल्याच्या नंतर कितीही मोठ्यानं सांगू शकतो दादा हो असं करा तसं करा, पण ज्यांच्या भाकरीवरच आम्ही मोठे झालो, आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही फिरतो, ही सर्व कृपा जर कुणाची असेल या हातनूरकर वासियांची आहे दादा। कारण तुम्हाला सांगतो अनेक जण या संस्थेमध्ये शिकले। मला वाटतं मी 2011, 12, 13 या 2-3 वर्ष मी या संस्थेत होतो आणि संस्थेमध्ये जेवढं काही शिकलो आज सुद्धा मला सर्व काही या संस्थेमधलं आठवतं। आणि या संस्थेचं वरदान आहे दादा हो की अनेक दिवसापासून मला तर वाटते आम्ही 2-4 वर्ष 2च साली म्हणत होतो, दत्ता महाराज आणि मदन महाराजांना आम्ही 3 जण असायचो महाराज सोबत, बाकीची मंडळी सर्व होती बरं। पण त्या 2 चाली इतक्या फेमस झाल्या महाराज, आणि इतके महाराज त्या चालीमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नकाते परिवाराची ओळख करून देणारे आमचे महाराज आहेत। आणि ती ओळख आमची झाली ती या हातनूरच्या संस्थेमुळंच झालेली आहे। अनेक आठवणी सांगता येतील, अनेक या ठिकाणी महाराज घडलेले प्रसंग सांगता येतील। या ठिकाणी उभा राहिल्याच्या नंतर डोळे भरून आले, कारण ज्या ठिकाणी आपण शिकलो, ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी शाळा शिकलो, या ठिकाणी संस्थेत शिकलो, त्या मायबापाच्या समोर बोलण्याचा योग आला। गुरुवर्याच्या समोर केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे मा, इतके महाराज उपकार केले, आता काय सांगावं त्यांना। पण तरी सुद्धा गुरुवारच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्ही समोर बसलेल्या सर्व माता माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन, आता सर्वांची नावं घेता येतील एवढे नाव मला पाठ आहेत बरं, तरी तर राहिलेलो मला वाटतं मी आलतो त्यावेळेस हे इकडलं मंदिर नव्हतं, हे पुढचं हे नव्हतं,
स्वयंपाकघर नेमकं झालेलं होतं आणि हे सर्व काही सुंदर वातावरण महाराज या ठिकाणी राहत होते आणि अतिशय गोड वातावरण होतं. बरं, एकादशीला जर दिंडी निघाली ना महाराज, काय त्या दिंडीचा नाद सगळ्या गावात होणार. ज्ञानोबा तुकाराम सगळ्या गावामध्ये महाराज असं साम एकदम प्रफुल्लित वातावरण असायचं आणि नेमानं एकादशीला महाराज दिंडी निघायची. हे सर्व काही गोष्टी आठवतात. मी नारायण भाऊच्या घराकडे जात होतो, मला त्या मधुकरीचा डब्बा आणि ती कॅटली आठवत होती बघा. दुपारच्या याला ते खरं सांगतो, खोटी गोष्ट नाही, मी सांगितलं आमच्या वेदांत कुठे गेला, वेदांतला सांगितलं की कुठं कुठं आम्हाला डबा टेकावा लागत होता, कुठं पोळी भेटायची, कुठं भाजी भेटायची, कुठं सुकी भाजी भेटायची. हे सगळं काही महाराज व्यवस्थित महाराज जेवू घातलं. अनेक जणांच्या आठवणी आहेत, अनेक जणांना सांभाळलं. तुमच्या उपकाराला, तुमच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावं असं माझे काहीच नाही, फक्त एवढंच की महाराज तुमच्या उपकारातच राहावं, तुमच्या ऋणातच राहावं आणि हेच आम्हाला आवडल. अशीच भगवंतानं तुमच्या आमच्याकडून सगळ्याकडून सेवा करून घ्यावी. आणि समस्त जमलेली सर्वच काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाच्या क्षेत्रामध्ये आमचेच गुरुबंधू आणि बंधू, गुरुबंधूही आणि बंधूही, नातं गुरुबंधूचं आणि बंधूचं सुद्धा आहे आमचे दत्ता महाराज. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. गोड असा पक्वाद आहे, अनेक दिवसापासून वाजवतात. दत्ता महाराज काय वाजवतात आणि कोणते बोल वाजतात तेलाच माहिती. फक्त इकडं आम्हाला काही कळत नाही बरं ते कोणते बोल वाजवतात. आणि त्यांनाच म्हणलं सांगा तर सांगता सुद्धा येणार नाहीत बरं काका. हां, म्हणजे त्यांचे बोल त्यांनाच माहिती, पण गोड वाजवतात. कानाला गोड लागलं बस झालं. गुण आला कोणत्या डॉक्टरकडून घेऊन आपण गुण आला असं काय गोड येतं. सगळे येणेकरी बाबापासून आमची ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेमधली हे सर्व विद्यार्थी, आमचे वेदांत महाराज असतील अलीकडले महाराज, राहुल महाराज, आमचे कथाकार, आमचे परमस्नेह परम गुरुबंधू आमचे उमेश महाराज, सुंदर अशी कथा सांगणारे आमचे रामायणाचार्य, भागवताचार्य, आता कोणते चार्य लावायचे सगळेच लागू शकतात बरं, आमचे संतोष महाराज. आणि आमचे दाजी सगळ्याला परिचय आहे त्यांचा नाही का, स्वरगुंजन या, बरोबर आहे स्वरगुंजनच ना, या यूट्यूब चॅनलचे मालक आमचे दाजी निलकंठराव काष्टे. आणि सगळ्यात आपलं महत्त्वाचं म्हणजे वारकरी भूषण. मी जसं पाहतोय तसं त्यांची प्रतिमा काही ढळलेली नाही आणि बदललेली नाही. जसं पाहतो वारकरी जीवन जगण्यासाठी महाराज कसोटी लागते. आणि बघा मी पाहतो तसं तेवढीच त्यांची छबी आहे. वाघ महाराजाच्या चरणी दंडवत. सर्व काही आमचे विद्यार्थी मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. समोर बसलेले सर्वच काही आता माझ्यापेक्षा वयस्कर आहेत. खरं पाहिलं तर पुढं आल्याच्या नंतर अनेक आठवणीत आता काय काय सांगावं. मी कीर्तनाच्या शेवटी थोडंफार सांगल. इथं आल्याच्या नंतर पहिली आठवण आली कार्यालयामध्ये शिरताना आमच्या नानाची. अनेक दिवस महाराज आम्हाला मार्गदर्शन केलं, कमी जास्त प्रत्येक गोष्टीला विचारलं. खरं पाहिलं तर या मंडपामध्ये आल्याच्या नंतर भव्य दिव्य सगळं काही दिसायली, लाइटिंग दिसायली, सर्व काही महाराज व्यवस्थित सर्व. पण एक उणीव या मंडपामध्ये आल्याच्या नंतर दिसते. आम्ही त्या पायऱ्याहून खाली उतरायचो, कुणी धिंगाणा करायचं, कुणी काय करायचं, कुणी काय करायचं. नानाचा इकडून आवाज निसता आला की महाराज सगळी संस्था शांत व्हायची. फक्त संस्था शांत व्हायला दोनच माणसं होते, एक महाराज आणि दुसरे नाना. आणि आमचे मोहतरम काका आल्याच्या नंतर तर काय मग बघायचंच काम नाही. हां, सगळ्याला सांभाळलं महाराज यांनी, सांभाळलं. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारीले बाळ कवतुके, शृंगारीले बाळ कवतुके. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुम्हा तया उतराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा येणे नाही ऐसे केले. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, माता माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो. उरलेल्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला सर्वांना एकच विनंती आहे, नागनाथ भगवंताचा दरबार आहे. नथुराम बाबा केळकर, गुरुवर्य नामदेव महाराज ढवळे या सर्वांच्या आशीर्वादानं हा आपला कार्यक्रम चालू आहे. फक्त एकच विनंती, हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करा. तुम्ही जर हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण केलं तर कीर्तन वेळेत सुटलं, नाही तर नक्कीच तांबडं. त्याच्यामुळं सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि सर्वांनी भजन करा. विठाला भगवान की
जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबरायचं आहे. तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये आम्हाला भक्तांची व्याख्या सांगतात. भक्त कुणाला म्हणायचं? भक्त आपल्याला नेमके ओळखता आले पाहिजे. भक्ताची ओळख या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय पटवून देतात. प्रश्न असा पडतो, कुठल्याही गोष्टीची ओळख करून द्यायची असेल तर त्याची काहीतरी लक्षणं असतात. लक्षणाशिवाय कुठलीच गोष्ट ओळखून घेत नाहीत. एक संस्कृतामध्ये सुभाषित आहे, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षणभ्याम वस्तुसिद्धी. कुठल्याही गोष्टीचे लक्षण सांगितलं की वस्तू सिद्ध होत असते. कुठल्याही गोष्टीची अज्ञानी माणूस ओळखायचा असेल तर लक्षण आहेत, ज्ञानी माणूस ओळखायचा असेल तर लक्षण आहेत, अहो मूर्ख माणूस ओळखायचा असेल त्याचे सुद्धा लक्षण आहेत. तसं हरिभक्त ओळखायचा असेल त्याची सुद्धा लक्षण आहेत. विठ्ठला वारकरी ओळखायचा आहे, वारकऱ्याचे लक्षण आहे दादा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. ऐका, ज्याच्या कपाळावर तुळशीची ऊर्ध्वपुंड भाळ, कंठी शोभे माळ, कापी दे कळी काळ तया बेने. ज्याच्या कपाळाला असा गंध आहे महाराज, ऊर्ध्वपुंड भाळ आहे, कंठामध्ये तुळशीच्या माळी आहेत, पांढरा पोशाख आहे आणि महाराज सुंदर असा भगवंताचं नामचिंतन जो करतो त्याला वारकरी म्हणायचं. तसं वारकऱ्याचे लक्षण आहेत, अज्ञानाचे सुद्धा लक्षण आहेत. माऊली ज्ञानोबाराय 13व्या अध्यायामध्ये सांगतात, तो अज्ञानी गा पांडवा जरी म्हणी अति आणावा, जो इंद्रिय आवासावा चारी येत, जाऊ नये तेत जाय, खाऊ नये ते खाय. अहो जिकडं जायचं नाही तिकडं जर जात असल, जे पाहायचं नाही ते जर पाहत असल, जे खायचं नाही ते जर खात असल, तर महाराज म्हणतात तो अज्ञानी गा पांडवा. म्हणजे अज्ञानी ओळखायचं असेल लक्षण आहेत. बरं आता हे जड जात असेल, तुम्हाला सोपं सांगतो बघा. एखाद्याला भाकर गोड लागत नसेल, सगळी काही गोष्टी पिवळ्या दिसत असतील आणि त्याला कोणता रोग झाला हो? बोला बोला, कोणता? कौळ. आता हे कौळ लय जुना झाला. आता त्याच्या पुढचं सांगतो ऐका. थोडं घशामध्ये खरखर होते बघा, श्वास घ्यायला त्रास होतो आणि दम चाटतो. हे कशाचे लक्षण आहेत? हां, मी लक्षणं सांगितले, तुम्ही ओळखलं का नाही? म्हणजे कुठल्याही गोष्टीचे लक्षणं सांगितले की आपल्या समोर हुबेहूब ती गोष्ट ओळख राहते, त्याची ओळख पटून येते. तसं आज आपल्याला या अभंगामधून मी लक्षणं सांगणार आहे. त्या लक्षणामध्ये जो बसतो ऐसे भक्त जाना विठाला. काही माणसाला प्रश्न पडेल, महाराज भक्ताची ओळख करून देता तुम्ही, पण भक्ताची ओळख करून दिल्याच्या नंतर आम्हाला फायदा काय? अहो प्रत्येक गोष्ट ही फायद्यासाठी चाललोय. एखादा मुलगा मंदिरामध्ये जात असेल, फुकट देवाला उदबत्ती लावत नाही किंवा फुकट देवाचं दर्शन घेत नाही, त्याला काय अपेक्षित आहे? फायदा अपेक्षित आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, गोड ओवी दिली माऊलीतनं. काय म्हणतात? एखादा माणसं आहेत दादा हो, द्राक्षाची बाग, आता आपल्या इकडे टमाट्याची बाग आहेत नाही का, आमच्या काकाकडे टमाट्याची बाग आहेत, पण द्राक्षाच्या बागाला गेल्याच्या नंतर तिकडले लोकांचा तिकडला दृष्टांत म्हणून सांगतो. काही लोक महाराज फायदा नसल तर तुळशीच्या झाडाला दुरून सुद्धा शिंतोडा घालत नाहीत, पण तेच माणसं द्राक्षाच्या बुडाला दूध घातल्याशिवाय राहत नाहीत. तुळशीची या झाडा जो दुरून न घापे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दूधची घाली. महाराज जो तुळशीच्या झाडाला दुरून सुद्धा शिंतोडा मारत नाही, तो द्राक्षाच्या बुडाला दूध घालतो का? द्राक्षाच्या बुडाला दूध घातल्याच्या नंतर फायदा आहे, तुळशीला पाणी घातल्याच्या नंतर काही फायदा नाही. विठ्ठला समज आहे दादा हो. आणि द्राक्षाच्या बुडाला जर दूध घातलं ना, त्याचा फायदा सांगतो तुम्हाला. ते बी माऊली ज्ञानोबारायच्या ओवीमध्ये सांगतो. आणि खरं सांगतो, महाराजाचं बोलणं हे पुराव्यानिशी असावं. काका, महाराजाचं बोलणं पुराव्यानिशी असावं. महाराजाच्या बोलण्याला काय असावा? पुरावा असावा. आणि बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज पुरावा म्हणले का तुम्ही? म्हणले, मग हे म्हणले ना, ती आम्हाला पुरायला नाही का? महाराज पुरावा. आणि मी जर पुरावे देऊन तुम्ही माना हलवेल नाही, नुसते टकमक माझ्याकडे बघले, तुम्हाला आता म्हणले ना तुम्ही पुरावा. ऐका, पुरावा सांगतो. द्राक्षाच्या बुडाला जर दूध घातलं तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, द्राक्षी दूध घातले ते फळी पाकी दुनावली. द्राक्षाच्या बुडाला जर दूध घातलं तर त्याचे घडं मोठ्याले होतात. म्हणून माणसं द्राक्षाच्या बुडाला दूध घालतात, पण तुळशीला पाणी घालत नाहीत का? तुळशीला घातल्याच्या नंतर फायदा नाही. तसं महाराज तुम्ही आम्हाला भक्ताची लक्षणं सांगतात, भक्ताची ओळख करून देतात.
दाजी मग भक्ताचा ओळख करून देतात तर आम्हाला फायदा काय? भक्ताकडून काय आर्थिक फायदा होणार आहे का? आम्हाला संपत्ती प्राप्त होणार आहे का? आम्हाला एवढी एखादी निवडणूक निवडून आणणार आहे? भक्ताचा फायदा काय? तुकोबाराय म्हणतात अरे भक्ताचा फायदा तुम्हाला पाहिजे असेल तर भक्ताकडेच काही नाही तर तुमच्याकडून त्याच्याकडून फायदा अपेक्षित नाही तुम्हाला. म्हणजे भक्ताकडे एखादी गोष्ट असावी तर तुम्हाला देतील ते. पण भक्ताची परिस्थिती पहा, सत्ता नाही, संपत्ती नाही, काहीच नाही. मग महाराज फायदा काय होणार आहे? अहो तुकोबारायकडून जर आर्थिक फायदा आपल्याला अपेक्षित असेल तर तुकोबारायची परिस्थिती पहा. मोडकिया बाजा वरी वाकळाच्या सेजा. तुकोबारायच्या घरी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आला तर त्यांना महाराज जेव घालण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायच्या घरी काहीच नाही. म्हणतात तुकोबारायची परिस्थिती चांगली असती तर त्यांनी काय जेवायला केलं असतं, पण परिस्थिती नाजूक होती. महाराज जेवण्यासाठी काय केलं? दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोड की जर. महाराज जेवण्यासाठी कन्या घातल्या. कन्या घातल्याच्या नंतर म्हणतात पाहुणा आल्याच्या नंतर पाहुण्याला जेवण झाल्याच्या नंतर काय दिलं जातं पोराव? अय पोराव इथलेच आहेत ना तुम्ही? काय दिलं जातं जेवण झाल्यावर? काय दिलं जातं? सिगरेट का दारू? इथलेच आहेत ना तुम्ही? इकडे बघा, इकडे बघा. सुपारी ना? तांबूल दिलं जातं, त्याला तांबूल म्हणतात. ऐका, पाहुणा घरी आल्याच्या नंतर पाहुण्याला देण्यासाठी जेवण झाल्याच्या नंतर तांबूळ विडा दिला जातो. पण माझ्या तुकोबारायची परिस्थिती अशी होती दादा हो, देण्यासाठी काही नाही. तुकोबाराय देवासमोर हात पसरतात आणि देवाला म्हणतात मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबारायच्या घरी देवाला तांबूल म्हणून विडा म्हणून देण्यासाठी काही नाही. त्यावेळेस माझ्या तुकोबारायनं देवासोबत क्षमा याचना करावी, पण देवानं त्यांची ती तुळशी दळ सुद्धा गोड करून घेतलं दादा हो. मला सांगायचे तुकोबारायची ओळख झाल्याच्या नंतर, भक्ताची ओळख झाल्याच्या नंतर आर्थिक फायदा होणार नाही, पण भक्ताची ओळख झाल्याच्या नंतर जो फायदा होणार आहे तो फायदा या त्रैलोक्यात भेटणार नाही. विठ्ठला फायदा तरी सांगा. भक्ताची ओळख करायलात ना, फायदा काय? महाराज ज्याच्यासाठी प्रत्येकाची धाव आहे, प्रत्येक जण ज्या गोष्टीसाठी पळत आहे, आज कीर्तनकार पळत असतील, गायनाचार्य पळत असतील, वादक पळत असतील, महाराज हातनूर मधले पळत असतील, वालोर मधले, परिसरातली प्रत्येक मंडळी पळती. कशासाठी हो? कशासाठी? फायद्यासाठी. पण त्याच्या पुढं कशासाठी? सुखासाठी. काही काही माणसं म्हणतात सुखासाठी नाही हो, पैशासाठी. आणि पैसा तरी कशासाठी पाहिजे? खरं सांगा संतोष महाराज, कशासाठी पाहिजे पैसा? सुखासाठीच पाहिजे. अहो परिअवसान प्रत्येकाचं सुखासाठीच होतं शेवटी. म्हणजे प्रत्येकाला अपेक्षित काय आहे? सुख आहे. प्रत्येक माणूस धावतोय. आज कीर्तनकार पळायलाय, वादक पळायलाय, पण महाराज सुखासाठी पळतो, पण कुणाला सुख भेटलं नाही आजपर्यंत. आणि सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेशीला जीव माझा, अशा जन्म गेला, यज्ञ नाही गेला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेशीला जीव, माया वेशीला जीव, माया वेशीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा आपला जन्म गेला. खरं सांगतो अनेक जणांचे जन्म गेले पण सुख मिळालं नाही. कारण या संसारामध्ये सुख आपण शोधतो पण संसारामध्ये सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बघा या संसारामध्ये कुठं सुख नाही. यात सुख नाही बाई, त्यात सुख नाही, यात सुख नाही बाई, त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. ऐका, प्रत्येकाला पाहिजे सुख, पण या संसारामध्ये कुणी कुठं सुख नाही. ठाऊक जे आहे संसार दुःखाचा.
इथं पाहिलं तर कुणाला सुख भेटलं नाही. प्रत्येक जण दुःखीच या संसारामध्ये दिसून येतं. ऐका दादाऊ, प्रत्येक जण जोगी दुखिया जंगम दुखिया दुखिया है धनरंग का जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो. महाराज धनवान सुद्धा दुःखी आहे आणि ज्याच्यापाशी निर्धन सुद्धा दुःखी आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया है सब रंग का जो देखे सो. प्रत्येक जण दुःखी आहे महाराज, पण कोण सुखी आहे? सुखी हरी के दास, संताशिवाय सुख नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये पहा, आपण या संसारामध्ये हिंडत असताना पहा, फक्त सुखाचा भास आहे, आपल्याला सुख कुठं भेटत नाही. गुरुवारी महाराजच दृष्टांत सांगत असतात बघा, त्यांच्या मुखातून ऐकलेला आहे आणि तुम्ही समजला पाठ आहे तुम्हाला, पण एक अनुवाद म्हणून करतो बघा. एका घरातून दररोज हसण्याचा आवाज येत होता. काय होत होता? हसण्याचा आवाज येत होता. एक जण त्याच्या घरी गेला आणि त्याला विचारलं, हो तुमच्या घरून दररोजच हसण्याचा आवाज येतो, नेमकं काय होतं बरं तुमच्या घरी? ते म्हणले, काय महाराज, तुमचं फक्त महाराज गैरसमज झालेला आहे की आमच्या घरी आनंद आहे, सुख आहे आमच्या घरी, पण आमच्या घरी तसं काही नाही. बरं काय आहे मग, काय झालं? महाराज म्हणले, मी ड्युटीहून येतो. ड्युटी म्हणजे कोणती? आपली शेतात ड्युटी, आपल्याला दुसरी कोणती ड्युटी? आपली तीच ड्युटी. ड्युटीहून आलो, ड्युटीहून आल्याच्या नंतर मी सोप्यावर बसलेला असतो. सोपा कशाला म्हणतात माहिती का? बसायला अवघड त्याचं नाव, हे ज्याला कळालं असेल त्याला कळालं. बसायला अवघड त्याचं नाव सोपा. सोप्यावर बसलेला असतो. तितक्यात आमची मंडळी स्वयंपाक करायलेली असते. स्वयंपाक करत असताना तिच्या हातामध्ये लाटणं असतं बघा, आणि ती चपात्या करत असते. पण ती बी कंटाळून आलेली असती. ती लाटणं करत घेता घेताच म्हणती, हे डबा घ्या, ते डबा घ्या, पिठाचं घ्या. उमेश महाराज तुम्हाला नाही माहीत नाही का? संतोष महाराज, हां पिठाचं घ्या, ह्याचं घ्या, त्याचं घ्या. मी कंटाळून आलो महाराज, मी सुद्धा काही घेत नाही, म्हणून मला ती लाटणं फेकून मारते. कळलं का? लाटणं कळत नाही का? बेलणं ते बेलणं फेकून हाणते. बेलणं फेकून हाणल्याच्या नंतर बेलणं जर हुकलं, हा दत्ता महाराज, बेलणं जर हुकलं तर कोण हसतं? बेलणं जर हुकलं तर मी हसतो, आणि बेलणं जर लागलं तर ती हसते. महाराज फक्त हसण्याचा आनंद फक्त ते घेतात, पण खरं सुख नाही. खरं सुख जर पाहिजे असेल ते संताच्या चरणावर. सुखवासे हे चिठाई, सुखवासे हे चिठाई, बहुपाई संताचा मनोनी केला वास, 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 असे कथाकार प्रमाण द्यायला असल्याच्या नंतर प्रमाणाला काही कमी नाही बघा. नाही तर काही गावाला गेल्याच्या नंतर महाराज फार दुर्मिळ अवस्था पाहिली. एका गावाला गेलोत आम्ही. गावाला गेल्याच्या नंतर पुढं गायक आले. गायक म्हणजे काय, आता ते आळंदीचे म्हणजे असेच बाहेरून आळंदी झालेली. महाराज पुढं आले आणि पुढं आल्याच्या नंतर अभंग घेतला होता काका. अभंग होता, नाही काष्टाचा गुमान आणि गोवी भ्रमरा सुमन. अभंग असा सोपा होता. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. महाराज पुढं आल्याच्या नंतर अभंग म्हणाय सुरू केला. मग थाईची चाल होती, आणि थाईची चाल कशी म्हणावी त्यांच्याकडून बघा त्यानं सुरू केली. दादा नाही काष्टा
निळकंठ महाराज आहेत बरं. हा? नाही काष्टा नाही का खालून महाराज एक जण वारकरी होता ते मला नसुदी काष्टा घाल लुंगे चल पुढं. म्हणजे का कोणतं अक्षर तोडावं कोणतं जोडावं हे वारकऱ्यामध्ये आल्याच्या नंतर कळतं बरं. विठाला परवा दिवशी तर म्हणलं दुष्काळ पडल्याच्या नंतर आपल्याला कुणीच साथीदार नाही. महाराज एका जणानं तर कीर्तनातच प्रमाण दिलं. उसावालं गणोगोत सार कळालं का? उसवलं नाही उसावालं उसावालं कळालं का? उसावालं गणोगत असलं तरी कुणी साथ देत नाही. पण महाराज सुंदर साथ आहे. मला सांगायचे सुख कुणापाशी आहे? संताजवळ आहे. सुख या संत समागमी नित्य दुनावे हरिच्या धन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेम डुलत सो मनोनी नाही काही तुझी आमुचा माता पिता संतांच्या चरणापाशी सुख आहे. म्हणून महाराज तुम्ही किती पहा संसारामध्ये धुंडल्यानं तुम्हाला सुख भेटणार नाही. महाराज खरं सांगा पहिल्या वर्षी जो आनंद आहे आता आम्हाला कळल काही कायला कळल तुम्हाला कळलं असेल. पहिल्या वर्षी जो आनंद असतो तो दुसऱ्या वर्षी राहत असतो का? नाही नाही. महाराज गोड सांगत असतात. आता महाराजाचं मी काय सांगू. पण बघा एका महाराजानं सांगितलं होतं पहिल्या वर्षी जेवढ्या काड्या असतात तेवढ्या दुसऱ्या वर्षी राहतात का? हो पिंटू भाऊ राहतात का? हसू नका खरं सांगा. राहतात का? राहत नाहीत. कारण पहिल्या वर्षी जी रेंज असती ती दुसऱ्या वर्षी राहत नाही. महाराज पहिल्या वर्षी जो आनंद असतो तो दुसऱ्या वर्षी राहत नाही. कारण का? संसाराचं नावच आहे संसरती इति संसार. विठाला बघा संसारामध्ये पहिल्या वर्षी जो आनंद असतो तो दुसऱ्या वर्षी राहत नाही. एका गोष्टीमध्ये सांगतो. पहिल्या वर्षी जसं नाव पत्नी पतीचं घेते तसं दुसऱ्या वर्षी घेते का? घेते का? पहिली गोष्ट घेतच नाही. घेतलं तरी पहिल्या वर्षी जशी बघते तशी दुसऱ्या वर्षी बघत नाही. पण नाव घ्यायचं झालं तर पहिल्या वर्षी जसं असतं तसं दुसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी नसतं दादा हो. पहिल्या वर्षी नाव म्हणजे इथून घेतलं की नाशिकाच्या पलीकडं. कुठवर? नाशिकाच्या पलीकडं. तुम्ही म्हणता तुम्हाला लय पाठ दिसायलेत. हां पाठ नाहीत या लग्नासाठी पाठ करावं लागतात नाही का? आता झालंय ना कुणाचं? तुमचं. बरं बरं ऐका लग्नासाठी महाराज पहिल्या वर्षी नाव घेण्याची पद्धत असते. बघा आमचे एक महाराज गोड नाव घेत असतात. त्यांचं नाव घेऊन दाखवत तुम्हाला. पहिल्या वर्षी नावाची उठल्या बघा तेव्हा उठल्या. तुम्हीच इकडं बघा इकडं बघा तिकडं महाग कुठं बघायला. जेवढ्या महाग बघितल्यात तेवढ्या पुढं बघा. हां ऐका पहिल्या वर्षी जो आनंद असतो तेवढा दुसऱ्या वर्षी नसतो. पहिल्या वर्षी नाव बघा. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगरं बाला पानं खातो 13 तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देते वाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे 7 वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशीवर बशीत कपात घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेतो मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. पहिल्या वर्षीचा आनंद. दुसऱ्या वर्षी महाराज मग उमेश महाराज तुम्हाला कळल. दुसऱ्या वर्षी काय जात होते हळदी कुंकवाला बटन तुटलं. तुम्हाला सगळं पाठ दिसायला. आता पुढचं मी म्हणत नाही बरं. आता काय नाव घ्यायचं ते कुणाचं ते तुम्ही बघा. पण महाराज मला सांगायचं आनंद हा घटत जातो संसारातला आणि परमार्थाचा सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. सुख पाहिजे असेल तर संतांच्या चरणाजवळ आहे. अहो काय महाराज बोलता. काल एक महाराज आलते आणि त्यांनी सांगितलं की आपुलिया हिता जो असेल आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. काल महाराज सांगत होते देवाशिवाय सुख नाही आणि आज तुम्ही सांगता संताशिवाय सुख नाही. नेमकं संतापाशी सुख आहे का देवापाशी सुख आहे? अहो संतापाशी सुख आहे का देवापाशी? महाराज म्हणतात अरे देव आणि संत तुझ्या दृष्टीने वेगळे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. नेमकं कुणापाशी सुख आहे
हे दोघापशी देव आणि संत हे एकच आहेत. फक्त तुका म्हणे येते नाही भिन्न भाव, देव भक्त तोची देव, देव भक्त विठाला. विठाला 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 विठाला. संतांच्या चरणाजवळ सुख आहे म्हणून संताची ओळख भक्ताची ओळख होणं फार गरजेचं आहे. पण ऐका, या कलियुगामध्ये अनेक जण संत झालेत, बहुत संत झाले, पण पोटासाठी संत झाले कलित बहुत. अनेक संत झाले पण पोट भरण्यासाठी साधू झाला. पण ऐका, खरं संताची जोपर्यंत ओळख होत नाही, महाराज खरे संत कुणाला म्हणायचं. आपल्या या हातनूर नगरीमध्ये एक मोठे महान संत आले आणि त्यांनी आम्हाला सर्वांना भगवंताचा मार्ग दाखविला. खरे संत कुणाला म्हणायचं? नथुराम बाबा केहाळकर महाराज हे महात्मे होऊन गेले. आज नथुराम बाबाचं नाव तुम्ही कुठेही काढा दादा हो, असा महात्मा पुन्हा होणे नाही. कारण चांगल्या चांगल्या वक्त्यामध्ये आणि महाराज नथुराम बाबा ज्यावेळेस बोलायचे ना, त्यावेळेस ज्ञानेश्वरी गाथाच बोलायची, दुसरं काहीच यायचं नाही त्याच्या मुखातून. काल कदम माऊलीजवळ इथं मानवतला मोठा सोहळा चालू होता. कदम माऊलीजवळ बसलो महाराज. माऊलीजवळ बसल्याच्या नंतर माऊलीने इतक्या आठवणी बाबाच्या सांगितल्या. म्हणले नथुराम बाबाचं मी एवढे कीर्तन श्रवण केले, ज्ञानेश्वरी गाथा ऐकावी नथुराम बाबा केहाळकराच्या मुखातून. आता आपण ऐकली नाही दादा हो, काही काहींना ऐकली असेल. बाबाचं महत्त्व काही वेगळंच होतं. आणि आपल्या गावाला मला वाटतं 61 सुद्धा आपल्याच गावात भव्य दिव्य स्वरूपात झाली. असे महात्मे असतात, असे संत आपल्याला भेटायला. पण असे संत आपल्याला न भेटता भोंदू साधू आपल्याला भेटतात. पण ऐका, चांगल्या संताची ओळख होणं ही फार अवघड आहे. कारण आपल्याला वाईट माणसं भेटणं फार. भोंदू साधू आज पोट भरण्यासाठी साधू झाले आणि अशा साधूची गाठ भेटली, आम्हा बापू असे जर आपल्याला भेटले तर आपल्याला सुख भेटणार नाही. सुख पाहिजे असेल तर खऱ्या संताची ओळख झाली पाहिजे. बघा, आमचे चंदिले नाना सांगत असतात की ज्यावेळेस महाराज माणसं फक्त वरच्या अंगाकडे पाहतात आणि संत म्हणतात. पण ऐका, संत वरच्या अंगाकडून जटा वाढवली म्हणजे कुणी साधू होत नाही. अहो, अंगावर भगवे वस्त्र घातले म्हणजे कुणी साधू होत नाही. अहो, भस्म लावलं म्हणून कुणी साधू न होत नाही. साधू होण्यासाठी ज्ञानच व्हावं लागतं. ज्ञान झाल्याशिवाय साधू होत नाही. महाराज सांगत असतात, जंगलातल्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा. बघा, जंगलातल्या अस्वली सुद्धा मोठमोठ्या जटा असतात, तिला साधू म्हणता येत नाही. पारदी लंगोटीने त्यागी दिसे मोठा, गाढवाच्या कुत्र्याच्या अंगावर भगव्याच्या छटा. गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा, साधू नावान साधू होत नाही र. अंगी नाही ज्ञान मने साधू मले मान, अंगी नाही ज्ञान मने साधू मले मान. साधू नावान साधू होत नाही र. साधू काय हॉटेलचा चहा पाणी, साधू काय हॉटेलचा. चंदिले नानाच्या मुखातलंय बरं ते. काय हॉटेलचा 5 रुपये दिले म्हणजे नाही संत, पण मिळतंय हाटी. संत नवती जगा माणसाच्या सारखे, संत नवती जगा माणसाच्या सारखे, संत नवती जगा माणसाच्या सारखे, संत नवती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा, वासन म्हणून लिंगा, हे संत नवती जगा माणसाच्या सारखे, नवती जगा माणसाच्या सारखे, संत नवती जगा माणसाच्या सारखे, संत नवती जगा माणसाच्या सारखे. संत हे माणसासारखे नाहीत, पण महाराज माणसामध्ये असून आपल्याला संत ओळखता आले पाहिजे. म्हणून खऱ्या संताची ओळख काय हे जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना अनेक अभंगामधून सांगितले आहे. महाराज, तुम्ही आम्ही फक्त कीर्तन करत असतील त्याला साधू म्हणतो, संत म्हणतो. पण ऐका, माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एखादा माणूस कीर्तन करत असेल त्याला साधू म्हणत नाही. एखादा संताच्या कुळामध्ये जन्माला आला त्याला साधू म्हणून चालत नाही. नवती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नवती संत. नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराण नवती संत. नवती ते संत माळा मुद्राच्या भूषणे, माळा मुद्रा घातल्या म्हणे कुणी साधू होत नाही. साधू व्हायचा असेल, संत व्हायचा असेल, या देहाचा विसर पडला पाहिजे. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही
महाराज तुका म्हणे नाही निरसला देह तो वरी आगावे संसारिक, तोपर्यंत सगळे संसारिक आहेत. मग महाराज संत कुणाला म्हणायचं? ज्यांना देहाचा विसर पडला, देहावर कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही, अशाला संत म्हणायचं. अभंगाचं प्रथम चरण. भक्त ऐसे जाना जे देही उदास, ऐसे आना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आसपास निवारोनी, गेली आसपास निवारोनी, गेले आसपास निवारोनी, गेले आसपास निवारोनी, गेली आसपास निवारोनी, गेली आसपास निवारोनी, विषय टाळी वाजवा एकदा. लय महाराज म्हणावं लागतं पोटातून, तवा एवढं निघत आहे. नाही तर वर मया. हां तसं जमत नाही. महाराज त्यांचं म्हणणं पोटातून आहे. कशातून आहे? पोटातून. तवा असा आवाज निघतो. बरं का नाना? बरोबर आहे का? पोटातून असावं, ओटातून नसावं. भजन हे रगातून असावं महाराज, रक्तातलं भजन असावं, तेव्हाच हे अभंग निघतो. नाही तर आवाज निघत नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी. फक्त कुणाला म्हणायचं? जे देहावर उदास असतात. मग देहावर उदास होणं म्हणजे काय? या देहाची आसक्ती न ठेवणं, याला भक्त म्हणायचं. देहावर आसक्ती ठेवली की दुःखाला कारण ती होईल. बघा प्रत्येक गोष्ट दुःखाला कारण आहे, त्याच्यामध्ये देह हा दुःखाला कारण आहे. काय सांगतो? देहावर उदास झाल्याशिवाय तुम्हा आम्हाला खरं सुख भेटणार नाही. हे संत महात्मे होते, ते देहावर उदास झालते. एक उदाहरण सांगतो सगळ्याच्या परिचयाचं. बघा आपल्या जवळ एक पालम तालुका आहे, सगळ्यांना माहीत असेल. या पालम तालुक्याच्या जवळ एक फळा संस्थान आहे. त्या फळा संस्थानाचे मोतीराम महाराज होऊन गेले. त्या मोतीराम महाराजाची आपण सगळ्यांना कीर्ती ऐकलेली आहे. मोतीराम महाराज आपल्या देहावर किती उदास होते. म्हणतात ज्यावेळेस मोतीराम महाराज त्या संस्थानामध्ये राहत होते, त्यावेळेस म्हणतात त्यांच्या पायामध्ये आळ्या झाल्या. या पायामध्ये, डाव्या पायामध्ये. आज सुद्धा मोतीराम महाराजाचा फोटो पहा. त्यांचा फोटो पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल महाराज त्या पायामध्ये आळ्या झालत्या. आळ्या झाल्याच्या नंतर एक दिवस मोतीराम महाराज झोपले. झोपल्याच्या नंतर त्या आळ्या अशा वरून दिसत होत्या. अशा वळवळ त्या आळ्या करत होत्या. पहिल्या माणसाला माहिती असेल बघा. त्या आळ्या अशा शेपटी आळ्या होत्या आणि त्या वळवळ करत होत्या. एका शिष्यानं काय केलं? महाराजांच्या पायातील सर्व काही आळ्या घेतल्या आणि बाहेर टाकल्या. दादा हो, बाहेर टाकल्याच्या नंतर महाराजाला शांत झोप लागली. पण शांत झोप लागल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांना चेव आला, चेव आल्याच्या नंतर पाहिलं त्या आळ्या तरफडत होत्या. दादा हो, त्या आळ्या तरफडलेल्या पाहिल्या आणि मोतीराम महाराजांनी सांगितलं, कुणी हा शानपणा केला?
त्या आळ्या पुन्हा घ्या आणि माझ्या पायामध्ये टाका. पूर्ण आळ्या घेतल्या दादा हो. गुरुवर्य माऊली महाराज मोडेकरांच्या मुखातून ऐकलं. पूर्ण आळ्या घेतल्या आणि पूर्ण आळ्या घेऊन पुन्हा पायात टाकल्या. पायात टाकून म्हणतात त्याच्यात साखर टाकली, तूप टाकलं आणि तो पाय बांधून घेतला. आज सुद्धा त्यांचा फोटो पहा. त्या फोटोमध्ये तुम्हाला तो म्हणजे ज्यांना आपल्या पायामध्ये आळ्या झाल्या तरी देहावर आसक्ती नाही. आज देह जाओ अथवारा हो, 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 देह जाओ हे पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, देह चरणना सोडी सर्वथा, चरणना सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, चरणना सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, चरणना सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. देहावर उदास असतात त्यांना संत म्हणायचं. एक आमचे गुरुवर्य गुरुजी उदाहरण सांगत असतात. एक महात्मा रस्त्यानं चालले होते. रस्त्यानं चालत असताना असे वट्यावर बसलेली मंडळी होती. आज इकडे वट्यावर बसलेत ना. हां ऐक, महाराज वट्यावर बसलेला फार सुंदर सांगत असतात. बरं कोणतं माहिती का तुम्हाला? माहिती असेल तुम्हाला. हां पाठ असेल नारायण भाऊ तुम्हाला. तुम्ही येत होतात म्हणून मला केलं म्हणून आमचे 15-20 मिनटं ह्याच्यातच जातात महाराज. हां हे पक्का असं पाठ करायची गरज नाही. हे फिक्स असं डोक्यामध्ये बसलेलं आहे. तुम्ही येत होता तुम्ही मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. मी असं काय केलं मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. कुणाच्या लक्षात आलं? हे बरोबर आहे का? असं जाईन ते. हां महाराज हे ओट्यावर बसले. आता असे ओट्यावर माणसं बसले होते. एक महात्मा रस्त्यानं चालला होता. रस्त्यानं महात्मा चालत होता दादा वाईका. महात्मा रस्त्यावर चालत असताना देहावर किती उदास होता. रस्त्यानं चालत असताना म्हणतात काही कुत्रे आले आणि महात्म्याच्या पिंजरीला धरलं. पिंजरीला धरल्याच्या नंतर त्या रस्त्यावरले लोक म्हणू लागले, महात्मा जी आपके पैर को कुत्ता काट रहा है. काय म्हणले? हिंदी कळती ना? नाही तर बुंदी कळायची हिंदी राहायची सगळी. ऐका हिंदी कळलं ना. महात्मा जी आपके पैर को कुत्ता काट रहा है. त्यावेळेस महाराज त्या महात्म्यानं त्या कुत्र्याकडे पाहिलं नाही. कुत्ता जाने और चमडी जाने असं म्हणले आणि पुढे निघून गेले. महाराज असा कोणच बोलू शकतो जो देहावर उदास आहे? नारायण भाऊ खरं सांगा, आपण जर तिथं असतो तर आपण असं म्हणलो असतो का? आपण म्हणलो असतो कुत्ता जानेवर लाठी जाने. त्याच्या लाठी घेऊन त्याच्या मागं लागलो असतो. त्या कुत्र्याचा पार मुडदा पाडला असता आपण, माहिती का? आपल्याकडे ते होणं शक्य नाही. ऐका एक दंडवते स्वामी होते. ऐका दिवसामध्ये त्यांचे 1000 दंडवत घालायचा नियम होता. एक दिवस काय झालं, एका सावकारानं त्यांना महाराज अंगर का शिवला म्हणजे शर्ट शिवलं. आणि शर्ट शिवल्याच्या नंतर म्हणतात त्यांचे 1000 दंडवत घालायचा दररोजचा नियम. भक्त देहावर किती उदास असतात लक्ष ठेवा. महाराज 1000 दंडवत घालायचं. मग आता दंडवत पूर्ण झाल्याशिवाय जेवण करायचं नाही, पाणी प्यायचं नाही. मग भगवंताला दंडवत घालायचे. एक दिवस काय झालं, अंगर का नवीन घातला म्हणून महाराज तेवढ्या वेळेमध्ये त्यांचा 1000ला 10 दंडवत कमी पडले. 10 दंडवत कमी पडले. कशामुळे पडले? या अंगरक्यामुळं पडले, या कपड्यामुळं पडले. महाराज त्यांनी कपडे काढले आणि अंगरका एका साईडला टाकून दिला. म्हणले गावातले 2 बैल बोलवा. आणि 2 बैल बोलून महाराज त्या बैलाच्या त्या जोआला एक दोरी बांधली आणि आपल्या पायाला दोरी बांधली. आणि एका जणाला सांगितलं या बैलाला उधळा. हे बैल जिकडं जातील तिकडं जाऊ द्या. महाराज त्या महात्म्यानं त्या बैलाला उधळायला लावलं आणि महात्म्याच्या सर्व अंगाचा महाराज सगळे काही सालपट निघून गेले. त्या दंडवती स्वामीनं म्हणले देवामध्ये आणि माझ्यामध्ये जर शरीर आडवं येत असेल, देह आडवं येत असेल तर मला या देहाची आसक्ती नाही. अशाला भक्त म्हणावं लागतं दादा. अहो देहावर उदास झाल्याशिवाय देव भेटत नाही. आपण किती पॉन्ड्स लावा आणि किती क्रीम लावा, आपल्याला जोपर्यंत देहाचा विसर पडणार नाही तोपर्यंत देह भेटणार नाही, आपल्याला देव भेटणार नाही. तुका म्हणे व्हावे देहासी उदार
रखुमा देवीवर जोडावया. रखुमा देवीवराचा वराची जोड भेट घालायची असल देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद. मग देहावर उदास व्हावं महाराज. मग इथं शंका अशी उत्पन्न होते. देवानं सुंदर असा नरदेह दिला भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी, पण तुम्ही उदास व्हा म्हणता. अहो या देहाला चांगलं सजवलं पाहिजे नटवलं पाहिजे आणि तुम्ही उदास होणार का म्हणता. अहो देहावर उदास का व्हायचं, कारण देह हा नासका आहे सचका आहे, एक दिवस जाणार आहे. या देहावर आसक्ती धरली तर आपण भगवंताचं भजन घडणार नाही. महाराज जे जे देहाला चांगलं जपतात का त्यांना भजन घडत नाही. त्यांना फक्त काय घडणार, फक्त खाया पिया. त्यांनी एवढंच केलं, देहावर आसक्ती धरली त्यांनी एवढंच केलं. काय आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. त्यांनी एवढंच केलं. अरे खाया पिया सुख से सोया हो, खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया कि भज मन नारायण भज मन नारायण. त्यानं देहावर आसक्ती धरली त्याला देवाचं भजन घडत नाही. म्हणून भक्त व्हायचं असेल देहाची आसक्ती सोडा आणि भक्त व्हा. भक्ताची व्याख्या एवढीच नाही. मग महाराज आसक्ती जर सोडली तर आम्ही भक्त झालो. म्हणजे जे जे देही उदास ते ते भक्त जाणं असं जर म्हणलं तर या ठिकाणी विचारसागराच्या दृष्टीनं अतिव्याप्ती दोष लागतो. कोणता, आता विचारसागरण वृत्ती प्रभाकरण हे तुम्ही तिकडे गुंडाळून ठेवा, इकडे सांगू नका. हा ऐका, अतिव्याप्ती दोष कसा लागतो अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो. मला जास्त अवघड येत नाही पण आधी सांगतो. जे जे देही उदास ऐसे जर भक्त जाणं असं जर म्हणलं तर महाराज हा दोष दारू पिदाड्यावर जातो. म्हणजे दारू पिदाडे सुद्धा महाराज देहावर उदास असतात. महाराज गुरुवारी ढोक महाराज एक सांगत असतात दारू पिदाडे देहावर किती उदास असतात बघा. त्या दारू पिदाड्याने एक गवळण तयार केली. कोणती गवळण जाता महाराज तुम्हाला पाठ आहे किती, तुम्हाला लई पाठ आहे गवळण असे म्हणतात महाराज. यांच्या गवळणी आहे का तुम्ही, एका चढी एक हा जागरण ऐका ऐका एका जनार्दनी राधा. अशा गवळणी ऐकायला मजा वाटते. पण ऐका त्यांनी एक गवळण केली. देवानी दानवानी म्हणतोनी सागराला 14 रत्न 14 मूळ रत्ने आणली भूतळाला. 4था क्रमांक माझा दारू हे नाव माझ्याच मूळ विजय झाले ते सर्व देव. देशी विदेशी अथवा हातभट्टी हे जमतंय एवढ्याच नामे अनंत परी भेदभाव नाही. ऐका तोंडात माती जाते घोंगावता ती माशा देहाशी शुद्धी नाही जन पाहती तमाशा. हे दारूचा परिणाम आहे. म्हणजे दारू पेल्यावर सुद्धा देहावर उदास होतात. पण दारू पिदाड्याला भक्त म्हणता येत नाही. काही काही माणसं इतके उदास होतात दादा हो काही सांगता येत नाही त्यांचं. एका जणांना असा उदास झाला आणि सायकल घेतली सायकल चालू लागला. तिकडून प्रेत येत होतं. त्या सायकल चालवत असताना त्या प्रेताच्या मधात सायकल घातली कुणी त्यांनी. आणि सायकल मधात घातल्याच्या नंतर महाराज येत खांदेकरी होते ते एककडे झाले आणि महाराज खाली खांदेकरी साईडला झाल्याच्या नंतर जे महाराज खांदेकरानं ते लाकडं उपसिले म्हणतात त्या प्रेताचे आणि जे मारायला लागले त्याला ते म्हणले थांबा 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 तुम्ही मला मारू नका. म्हणे ज्याला मी पाडलंय तो मला मारत नाही आणि तुम्ही कसं काय मारता. ते जेव्हा मारेल तेव्हा मी गुन्हा केलाय. मला सांगा हे मेलेलं आहे का जिवंत आहे हे त्याला माहीत नाही. ऐका पिणारे काय करतात लय अवघडे महाराज. पण ऐका जाता जाता संदेश सांगून जाईल. आपल्या गावात कुणी नाही आपलं भगवत भक्ताचं गाव आहे. पण जे जे पेणारे असतील काही काही आहेत आम्ही इथं आल्याच्या नंतर पाहिलंय तिकडूनच गुरकत येत होती इकडून महाराज इकडून तिकडं आवाज यायचा. पण ऐका त्यांना एकच सांगतो पेन हे चांगलं नाही दारू ही चांगली नाही. बोल गड्या रे बोल गड्या रे दारू सोड गड्या रे. ऐका देवानी तुला जन्मया भारती दिला भारती दिला. देवानी तुला जन्मया भारती दिला भारती दिला. कशी नाही रे जनाची मनाची लाज तुला रे. बोल गड्या रे
दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. ऐका, दारू न कुणाचं चांगलं नाही. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाते. अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी गिरती है. दारूनं सुद्धा माणसं उदास होतात, पण त्यांना भक्त म्हणायचे. दारू पिताडी कोण नाही नेत, इकडे कशाला येते महाराज, इकडं नाही येत ते, तिकडंच नारायणगावचा तापा पाहिजे. हा, इकडं नाही येत ते महाराज. पण दारूनं सुद्धा माणसं उदास होतात, त्यांना भक्त म्हणायचं नाही. भक्त कुणाला म्हणायचं, जे विचारानं महाराज उदास झालेत, ऐसे भक्त जाना. महाराज हे लक्षण परफेक्ट बसत नाही, त्या ठिकाणी अतिव्याप्ती दोष येतो. मग या अतिव्याप्ती दोष निवारण करण्यासाठी माझे जगद्गुरु तुकोबारा एक शब्द घालतात, गेले आशापास निवारोने, निवारोने, गेले आशापास निवारोने, निवारोने, गेले आशापास निवारोने, निवारोने, गेले आशापास. यांना भक्त म्हणा. आशापाश कुणाला म्हणतात महाराज, भ्रांती माझी सप्तपाश, अहमदारा पुत्रपाश, स्वजन ग्रह द्रव्यपाश, आशापाश सातवा. नाथ महाराज सांगतात 7 पाश आहेत, या 7 पाशामध्ये सगळे लोक बांधले. बघा, पहिला पाश आहे अहमपाश, सगळ्यात मोठा पाश अहमपाश. प्रत्येकाला वाटतं गाडी कोणी घेतली, मी घेतली. बंगला कुणाचा आहे, माझा आहे. सगळं काही माझं माझं माणसं करतो, हा अहमपाश आहे. या पाशामध्ये सर्वजण बांधलेले आहेत. दुसरा पाश आहे दादा हो, भ्रांती माझी सप्तपाश, अहम दारापाश. दुसरा दारापाश म्हणजे बायकोच्या पाशामध्ये सर्व समाज बांधलेला आहे, हा दुसरा पाश. पुत्रपाश हा तिसरा पाश आहे, पुत्राच्या प्रेमामध्ये काही माणसं बांधलेले आहेत. स्वजन पाश म्हणजे काही गणगोताच्या प्रेमामध्ये बांधलेले आहेत. काही ऐका, स्वजन द्रव्यपाश काही पैशामध्ये बांधलेले आहेत. द्रव्यपाश आशापाश सातवा आशापाश आहे. पण ऐका, संतापाशी एक सुद्धा पाश नाही, कुठलाच पाश संतापाशी नाही. पहिला पाश सांगतो अहमपाश, अहमपाश माझ्या संतापाशी नाही. माऊली ज्ञानोबराईनं ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वरी लिहित असताना मी ज्ञानेश्वरी लिहिली असं काहीच कधीच लिहिलं नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, ते तर माझे जे उरले पायिक पण अहमपाश नाही. ऐका पुढं चला, पुत्रपाश, पुत्रपाश नाही. महाराजापाशी बसल्याच्या नंतर म्हणले कीर्तनाला जाण्यासाठी, कीर्तनाचा लग्नाचा काही संबंध नाही. काही काही माणसं आता 4-5 दिवसाखाली माझं लग्न झालेलं आहे असं सांगितलं तुम्हाला, तर नंतर सांगायलो. आणि महाराज लग्न झाल्याच्या नंतर काही माणसं म्हणतात ना की बाबा लग्नाच्या नंतर काही दिवस फिरू नये. ऐका, कीर्तनाचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. तसं महाराज पुत्राचा आणि लग्नाचा काही. गाडगे बाबानं महाराज म्हणत होते, गाडगे बाबाचा मुलगा मेला, महाराज कीर्तन चालू होतं. एकदा भजन करा बरं माझ्या मागे. गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला. झोपल्या काय हो समिद्रा काकू, हाय हाय म्हणा. गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला. काय होतात जेवायला, हा बुंदी चक्क्या होत्या, चक्क्या होत्या का? आवाज त्याच्यामुळेच बसलेले सायला. मोठ्यानं म्हणा, तुम्ही म्हणलं नाही ते ह्यांना म्हणायला लावून बघा, इथं भरपूर आहेत नाही का इथं. हा ऐका, म्हणा एकदा. गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला.
वा 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 40% आवाज आला आता अजून 60% राहिलाय हा गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला तुमचा आवाज येतच नाही चांगला आता इथं हा तुम्ही बसलेले आहे सगळे पाठीमागचे हे ना गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला तुम्ही 4 जणांना लाज राखली बरं काय नाही का त्यांच्या आवाजासारखा आपला आवाज निघत नाही आपलं म्हणजे मुंगळ्यासारखं पळ नाही एक इकडं मुंगळा हे बघा ना कुठं एका सोयीनं बसलेत का आपले तुम्हीच बघा तिकडं 4 इकडं 4 महाराज गेला की लगेच उचलायचा हां असंच काम आहे आपलं ऐका सगळे महिला मंडळी बघा महाराज जे भजन म्हणत असतात ते मी आवडीनं प्रत्येक कीर्तनात म्हणत असतो बरं एक आठवण बी येते महाराजाची ते बी होतं बघा ज्ञानदेव जनाबाई या पाठातलं असल्या असं असतं बघा ज्ञानदेव जनाबाई वा जनाबाई आता सोपन काका मुक्ताबाई मुक्ताबाई जनाबाई थांबा थोडं हा सोपन काका वाट्यावर बसलेले तिकडं शिवपार्वती मंगल कार्यालय ती तिकडे देऊ का ती हा पाय आकडा थोडी हा असं हा सोपन काका मुक्ताबाई शक्य आहेत का हा बरं ज्ञानदेव जनाबाई असं म्हणावं लागतं तर अर्ध तिकीट होतंय आपल्या ह्याच्यामुळेच व्हाय नाही महाराज असंच हा काय आपण असेच गेलो ऐका हा ज्ञानदेव जनाबाई वा सोपन काका मुक्ताबाई टाळी कोणीच वाजवीत नाही सगळ्यांनी टाळी वाजवून भजन केलं पाहिजे का नाही एकदा हात वर करा बरं वर करा वा 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 सगळे सगळे आपापल्या माय बापाची शपथ आहे बघा ते माग बसले वर करा वर करा वर करा वा 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 तिकडले केले नाही तुम्ही वर करत नाही तोपर्यंत कीर्तन संपत नाही वा वा हो वरी वरी खिडकीतले वरी करा हा वा 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 जमला आता हा विठोबा रखुमा एक टाळी एक हरे विठोबा रखुमा टाळी टाळी हात वर घ्या वर घ्या वर घ्या हरे 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 विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा संगाळे वाजल्यासारखं नाही टाळाचं खळखळ वाजली पाहिजे हा पकवास विनेकरी विनेकरी हा हा टाळ टाळ हा वरात पकवास ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना कोटी कोटी धन्यवाद जे मंडपात येऊन नुसते मुके राहिले त्यांना तर महाराज आता कुठून धन्यवाद द्यावा ऐका गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं पुत्र पाशमी सांगतोय महाराज गाडगे बाबाच्या कीर्तनामध्ये एक माणूस आला ऐका बाबा तुमचा मुलगा मेलाय गाडगे बाबा म्हणले किती मेले कोट्यान कोटी काय रडू एकल्यासाठी मुलगा मेला
पण महाराज गाडगे बाबानं पाहिलं नाही. पुत्रपास नाही. महाराज तुकोबरायचा मेवणा आला पण त्याला जेवणामध्ये मीठ कमी का पाणी कमी हे तुकोबरायनं पाहिलं नाही. सुजन पास नाही, अहो द्रव्य पास नाही. तुकोबरायकडे छत्रपती शिवाजी महाराजांना आपदागिरी पाठवली पण माझ्या तुकोबरायनं छत्रपतीला सांगितलं, दादा हो काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्युगे समान. तुम्हा आम्हाला जर खुश करायचं असेल, आम्हाला जर सुखी करायचं असेल तर तुकोबराय ऐका, छत्रपती ऐका, एकच करा. काय करा? मनवा हरीचे दास तुका मने माझे आस. एक तर हरीचे दास म्हणून घ्या, दुसरी कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आम्हाला जर खुश करायचं असेल आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. खरं सांगा तुकोबराय सांगितलं, छत्रपतीनं ऐकलं. पण खरं सांगा मग इथं अनेक महाराज आले, अनेक महाराज गेले सुद्धा. संतोष महाराज पण महाराजच ऐकते, कुणी ऐकतंय का? आमचं काय ज्ञानोबराय तुकोबरायचं ऐकलं नाही. आम्ही कधीपासून म्हणतोय तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा. कोणी म्हणते का बरं विठ्ठल विठ्ठल? नाही म्हणत. महाराज ज्ञानोबराय तर म्हणले, बोंब मारून सांगितले, वाजत तसे बोंब कोणी नायक ठिकाणी. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही तर आमचं काय जाणार? आम्ही फक्त असेच आहेत महाराज. आम्ही संताचा निरोप तुमच्यापाशी पाठवणार. किती सांगू तरी नाही कधी पटकीचे, किती सांगू तरी नाही कधी पटकीचे. वा वा, आता तुम्हीच म्हणून जाणं वरती, आपलं काही धाडस होत नाही. हा तुकोबराय ज्ञानोबराय महाराज तुम्हा आम्हाला भजन करण्यासाठी प्रवृत्त होतात, पण समाज असा आहे दादा, समाज ऐकत नाही. पण आमचे नाथ महाराज पुढे गेले आणि म्हणले तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नाही ऐकलं तर काय होईल? पाठी लागला सकाळ दात खातो करकरा, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. काळ आपल्या पाठीमागं लागलाय आणि काळ कधी खाईल काही सांगता येत नाही. तुम्ही आमचं ऐकायचं नसलं तर नका ऐकू, पण काय होईल तुम्हाला? काळ येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरती शेवटी बा, काळ बांधून नेईल सरती शेवटी बा. एका जनार्दनी अमुच काय बाजाईल, पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा माद्वारी, पिंगळा माद्वारी महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो कैसा, पिंगळा महाद्वारी. माझ्या तुकोबरायनं छत्रपतीला महाराज भजन करायला सांगितलं. आम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुम्ही आम्ही सुद्धा सकल साधू संतांना तुम्हाला फक्त एकच सांगितलंय, भजन करा. भजनाशिवाय आपला उद्धार होणार नाही. भजन करा, भजन करा, भजन करा, एकच वाक्य. इथं काय घोरपणा जाळाय, फक्त भजन प्रमाणे. म्हणून अनेक भूमिका घेतल्या. काल रविवार होता बघा, त्या रविवारचा एक सुप्रसिद्ध अभंग कोणता? अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी. दत्त महाराज चुकून इकडे आले तर ते गोंधळात पाहिजे होते. तिकडे चांगले असे नाचविले असते त्यांनी माणसं. महाराज वाजवायला लागले ना, कसलाही माणूस नाचला पाहिजे. माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी. सकल साधू संतांना विठ्ठल विठ्ठल म्हणा.
हेच सांगितलं, छत्रपती आले तरी तेच आणि तुम्हा आम्हाला सुद्धा तेच. मला सांगायचंय, छत्रपतीनं अब्दागिरी पाठवली, पण शिवाजी महाराजांनी अब्दागिरी जरी पाठवली असली तरी माझे तुकोबारायने घेतली नाही. द्रव्य पास नाही, आशा पास नाही. आशा पास कसा नाही तुकोबारायला? ऐका, प्रत्येकाला आशा पास आहे. एक शेखर महाराजाच्या मुखातून एक श्लोक ऐकला, तो तुमच्या समोर ठेवतो बघा. निस्सो वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशाम क्षितिपालकम क्षितिपती सुरराजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शिवपदम शिवो हरिपदम आशावधी कोगता. हा ऐका, आता सुभाषित कळालं नसेल, आपल्याला हिंदी कळत नाही, संस्कृत कळत नाही, आपल्याला मराठी कळते ना, मराठी सांगतो. एखादा सरपंच असेल त्याला उपसरपंच व्हावं वाटतं, बरोबर आहे? जागेत ना तुम्ही? सरपंच असेल त्याला जिल्हा परिषद सदस्य व्हावं वाटतं, जिल्हा परिषद सदस्याला आमदार व्हावं वाटतं, आमदाराला खासदार, खासदाराला मंत्री, मंत्रीला प्रधानमंत्री, प्रधानमंत्रीपाशी त्याची इच्छा थांबत नाही. इंद्र व्हावं वाटतं, इंद्राचा ब्रह्मदेव व्हावं वाटतं, ब्रह्मदेवाचा शिवदेव व्हावं वाटतं. आशावधी कोगता. हा शिवाचा महाराज महाविष्णू व्हावं वाटतं, पण ऐका, त्या विष्णूला सुद्धा आशा थांबत नाही. आशा उपजली अनंताशी नीच वामनत्व आले त्याशी. पण माझे ऐका, देवाला सुद्धा आशा आहे, पण माझे तुकोबाराय म्हणतात आम्ही देवापेक्षा सुद्धा मोठे आहोत. का? राहिलो निराळी ठेवून आशा. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, पण राहिलो निराळी ठेवून आशा. मग ऐका, आशा ही बाजूला ठेवा, तरच आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हा जी गोसावी व्हावे त्याने. आशा जर असल तर तुम्हाला काहीच आशेचे बांधले आणि तुका म्हणे वाया गेले. म्हणून ज्यांच्या जीवनामधून आशा ही निघून गेली त्यांना गेले आशा पास निवारून. आता त्यांचा विषय फक्त एकच झालेला असतो, नारायण अभंगाचं दुसरं विषय तो त्याचा झाला नारायण. 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 हो विषय तो त्याचा झाला नारायण. 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 नावडे जन धन माता पिता. नावडे जन धन माता पिता. नावडे जन धन माता पिता. विषय तो त्याचा झाला नारायण. 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. आता एकच विषय झाला, एक विषय तो सकळांचा हरी. त्यांचा आवडता विषय फक्त आता देव झालाय. आणि खरं सांगतो, ज्यांना देव आवडायला लागला का त्यांना संसार आवडत नाही. माझ्या तुकोबारायचं उदाहरण घ्या, गोरोबा काकाचं उदाहरण घ्या, जनाबाईचं उदाहरण घ्या, सखूबाईचं उदाहरण घ्या. महाराज बघा, तुकोबारायला फक्त संसार आवडत नव्हता, फक्त देव आवडत होता. म्हणून महाराज डोंगरावर जाऊन त्यांनी संसाराच्या नावे घालोन या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. विषय त्यांचा नारायण झाला होता. गुरुवर्य गुरुजी दृष्टांत सांगत असतात, विषय नारायण झाल्याच्या नंतर काय होतं. महाराज तुकोबारायला विषय नारायण झाल्यामुळे इतकी फरक पडला होता. म्हणतात तुकोबारायच्या सगळ्या रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी निघत होता. एकदा काशीचे पंडित आले आणि काशीचे पंडित आल्याच्या नंतर तुकोबारायच्या घरी विचारलं. तुकोबारायची पत्नी होती जिजाबाई. जिजाबाई घरी होत्या आणि जिजाबाईला विचारलं तुकोबाराय कुठं गेलेत. तुकोबारायनं जिजाबाईनं सांगितलं बहिर्दिशेला गेलेत. बहिर्दिशेला गेलेत म्हणल्याच्या नंतर तो काशीचा पंडितांना थांबला नाही. तो बहिर्दिशेच्या दिशेने गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर तुकोबाराय बहिर्दिशेला बसले होते. आता बहिर्दिशा म्हणजे तुम्हाला माहिती, हा बहिर्दिशेला बसले होते आणि बहिर्दिशेला बसल्याच्या नंतर त्यांचा जप चालू होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला रे. त्यांचा गोड असा जप त्या बसल्या बसल्या विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल. काशीच्या पंडितानं त्यांची बहिर्दिशा झाल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर विचारलं, तुकोबाराय भगवंताचं नाव फार पवित्र आहे, पण तुम्ही अपवित्र जागेवर घेत होता, असं तुम्हाला कसं पटणार? तुम्ही पवित्र आम्हाला सांगणारा, पवित्रता सांगणार, तुम्ही अपवित्र ठिकाणी नाव घेता. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, अरे देवाचं नाव कुठं घ्यावं आणि कधी घ्यावं हे मला चांगल्या प्रकारे माहिती, पण माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा अनावर झाली, मी कुठेही बसू दे. त्या काशीच्या पंडितानं म्हणतात, तुकोबारायची म्हणले तुमची वाचा अनावर झाली ना, तुकोबारायची जीभ धरली म्हणतात. आणि जीभ धरल्याच्या नंतर तुकोबारायच्या रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. म्हणजे ज्यांचा विषय नारायण झाला त्याचं सगळं शरीर हे नारायण झालं. आणि एकदा देव आवडता झाला, नावडी जन, नावडी धन, नावडी माता पिता. जन का आवडत नाही? जन कसं जगू देत नाही. तुकोबारायचा 11 चरणाचा अभंग आहे दादा, एक तो 11 चरणाचा अभंग तुम्हाला सांगतो बघा. जन काय करतं? जन हे कसं जगू देत नाही. जन हे पायानं चालू देत नाही, घोड्या उभी बसू देत नाही. एखादा लग्न करत असेल त्या लग्न करणाऱ्याला सुद्धा नावं ठेवतात, आणि एखादा महाराज अविवाहित असेल त्याला सुद्धा नाव ठेवतात. लग्न करू जाता म्हणती हा मातला, आणि न करिता झाला नपुसक. ऐका, एखाद्याला पोरं झाले तर त्याला सुद्धा नाव ठेवतात, आणि एखादा निपुत्रिक असेल त्याला सुद्धा नाव ठेवतात. बघा, निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ, आणि पातकाचे मूळ पोर पोसा त्याला सुद्धा नाव ठेवतात. बघा, एखादा दररोज घरी जात असेल एखाद्याच्या भेटीला त्याला सुद्धा नाव ठेवतात, आणि एखादा भेटीला जात नसेल त्याला सुद्धा नाव ठेवतात. बघा, तुकोबारायचा अभंग आहे बघा. भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठूर, आणि येता जाता घर बुडविले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, या जनाकडे पाहू नका. तुम्हाला भक्ती करायची असेल तर तेजोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. या जनाकडे पाहू नका, देवाची भक्ती करा. जशी जनाबाईनं केली, जनाबाईनं भक्ती केली महाराज, या जनाकडे पाहिलं नाही. स्वतःच्या बापानं महाराज विषाचा प्याला दिला, पण जनाबाईनं त्याच्याकडे सुद्धा पाहिलं नाही. लोक म्हणू लागले जनाबाई वेडी झाली. लोक कहे मीराबाई हुई रे बाबरी, लोक कहे मीरा हुई रे बावरी, बाप कहे कुलनासी रे पग घुंगरू. मीराबाईनं लोकाकडे पाहिलं नाही, माझ्या जनाबाईनं लोकाकडे पाहिलं नाही. एकांतामध्ये बसावं, आणि एकांतामध्ये बसल्याच्या नंतर लोक काय म्हणतील त्या लोकाकडे न पाहता, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू हे रे बा विठ्ठला, हे रे बा विठ्ठला, तू हे रे बा विठ्ठला. एकांतामध्ये जा आणि देवाची हाक मारा, देव आल्याशिवाय राहणार नाही. महाराज, देवाला बोलवायचं असेल तर जनाची गरज नाही. माणसं कसे जगू देत नाहीत महाराज. एक महात्मा रस्त्यानं चालत होता, झाले माझे 5 मिनिटं राहिले, 10 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करणार आहे. एक महात्मा रस्त्यानं चालत होता, लोक कसे जगू देत नाहीत. ऐका, लोक महाराज, महात्मा रस्त्यानं चालत होता तर महात्मा असा रस्त्यानं पुढं बघून चालत होता. काही वट्यावर बसलेले लोक म्हणले, महात्मा फार गर्विष्ठ आहे म्हणे, कुणाकडं पाहत नाही. दुसऱ्या दिवशी तोच महात्मा त्याच रस्त्यानं चालत होता महाराज, इकडं तिकडं पाहून चालत होता. त्या दिवशी तेच माणसं वट्यावर बसलेली होती. ते वट्यावरले माणसं म्हणले, कावऱ्या बावऱ्या नजरेचा आहे, ह्याला माणसं इकडं तिकडं पाहण्याची नजर आहे, ह्याला नाद आहे. महाराज, महात्मा दुसऱ्या दिवशी खाली बघून चालत होता, याला नाक नाही म्हणे बघायला. त्याच वाट्यावरले लोक आहेत बरं. महात्म्याला राग आला आणि महात्मा घरी गेला. दत्ता महाराज घरी गेल्याच्या नंतर त्याने 2 दाबणं घेतली. 2 दाबणं घेऊन डोळ्यात घातली. डोळ्यामध्ये घालून महाराज दोन्ही बुबळ बाहेर काढली, आणि बाहेर काढून हातामध्ये घेतली. आणि तोच महात्मा त्याच रस्त्यानं पुढे जात होता महाराज. त्याच वाट्यावरले लोक होते, आणि तेच लोक म्हणू लागले, पापच एवढं केलं, डोळे काढल्याशिवाय पर्यायच नाही. लोक कसे जगू देत नाहीत. लोकाच्या नादी लागू नका. लोकाच्या नादी लागल्यावर घातलेल्या माळा काढावं लागतं. लोकाच्या नादी लागू नका. लोक तैसा ओक धरिता धरवेना, अभक्ता जिरेना संत संग. म्हणून ऐका, तुका म्हणे आता ऐका वचन तेजोनिया,
माझ्या जनाबाईनं जशी भक्ती केली, अहो बघा, नावडे जन नावडे धन, धन आवडत नाही, धनाची या मागे कळीकाळाचा राग. महाराज माता पिता सुद्धा त्यांना आवडत नाही. कोणती माता पिता आवडत नाही? ऐका, माता पिता त्याला कोणती म्हणतात? जेने नारायणी घडे अंतर आहे, हो का बाप मायेवर जावी ती. ज्या माईमध्ये, ज्या माईमुळं आणि ज्या बापामुळं आपल्या परमार्थाला बाधा येत असेल, ती माय असो किंवा बाप असो, ती महाराज त्याचा वर्ज करा, त्यांना टाकून द्या. शास्त्र तुम्हाला प्रमाण देते. ऐका, याला एक प्रमाण सांगतो, शास्त्रातले उदाहरण सांगतो. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरती केली. प्रल्हादानं आपल्या बापाचा त्याग केला. का? नृसिंहामध्ये आणि प्रल्हादामध्ये बाप आडवाला, बापाचा त्याग केला. ऐका, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, रामामध्ये आणि विभीषणामध्ये रावण आडवा आला, रावणाचा त्याग केला. ऐका, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरतामध्ये आणि महाराज रामामध्ये कैकई आडवी आली, कैकईचा त्याग, आईचा त्याग केला महाराज. म्हणून देवामध्ये आणि आपल्यामध्ये भेद पाडणारे जर माणसं येत असतील, ते मायबाप सुद्धा असू द्या, त्यांचा त्याग केल्याला तुम्हाला पाप लागणार नाही. म्हणून असे मायबाप असतील तर ते भक्ताला आवडत नाहीत. मग महाराज, भक्ताला असे मायबाप आवडत नाहीत म्हणल्याच्या नंतर त्या मायबापाला सुद्धा हे भक्त आवडत नसतील, मग त्यांचा सांभाळ कोण करतो? त्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एक वेळेस या आपल्या पतीच्या नावानं जर महिलेनं कुंकू लावलं तर आयुष्यभर त्या महिलेचा सांभाळ तो पती कळत असतो. अहो रात्र महाराज, दिवस नाही रात्र कळत नाही. भगवंताचं भजन जे भक्त करतात, त्यांची भक्ताची सेवा करण्यासाठी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागं उभा राहतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये, काहीच साकडं पडू देत नाही तो देव. ऐका, आपण भगवंताची सेवा करत राहा, भगवान परमात्मा आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. 5 मिनिटामध्ये सेवा सोडतो. सखूबाईचं उदाहरण सांगितलं जातं. महाराज, भगवान परमात्म्याकडे सखूबाई जात नव्हत्या, घरीच होत्या. पण एक दिवशी दिंडी आली आणि दिंडी आल्याच्या नंतर ज्ञानोबा तुकाराम, त्या दिंडीचा आवाज ऐकला आणि सखूबाई निघाल्या. सखूबाई निघाल्याच्या नंतर म्हणतात, सखूबाईला निघाल्याच्या नंतर पंढरपूरला पोहोचल्या. 1 महिना झालं त्या पंढरपूरलाच राहू लागल्या. म्हणतात घरी आता सखूबाई कुठं गेली, सखूबाई कुठं गेली, सखूबाई कुठं गेली म्हणून सगळ्या गावात चर्चा झाली. सखूबाई गावात नाही, जवळपासच्या खेड्यात पाहिलं, सखूबाई नाही. महाराज, त्यावेळेस आता सखूबाईची तारांबळ उडल, सखूबाईला लोक नाव ठेवतील म्हणून अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सखू झाला. संत सखूसाठी देव सखू झाला, देव सखूबाई झाला. आणि त्या सखूबाईच्या घरी आला दादा हो. आणि घरी आल्याच्या नंतर त्या सखूबाईच्या घरी तो देव नांदू लागला. म्हणतात एक दिवस सखूबाईच्या पतीला महाराज इच्छा निर्माण झाली, काम इच्छा निर्माण झाली. आणि त्या देवानं सखूबाईच्या पतीचं काम इच्छा पूर्ण केली दादा हो. पूर्ण केल्याच्या नंतर म्हणतात 4 महिने तो 4 महिने तो बाळ पोटामध्ये वागवलं. आणि पोटामध्ये वागवल्याच्या नंतर सखूबाई ज्या वेळेस तिकडून आल्या, म्हणजे पण परमात्मा ज्यावेळेस निघून जात होता, त्यावेळेस भगवान परमात्माच्या बाळ सखूबाईच्या पोटामध्ये भगवंत निघाले. त्यावेळेस महाराज सखूबाईला संशय आला की आजपर्यंत दिंडीमध्ये चालत असताना माझ्यापेक्षा मोठा असेल त्याला मी वडील मानत होते, माझ्यापेक्षा लहान असतील त्यांना मी भाऊ मानलं, हे बाळ आलं कुणाचं? त्यावेळेस महाराज भगवंतानं दर्शन देऊन सांगितलं, हे बाळ तुझंच आहे. मला संसार धर्माचं त्या साकड देवानं पडू दिलं, काहीच साकडी. भगवान परमात्मा कुठलं साकड पडू देत नाही. महाराज अनेक तुम्ही फक्त भगवंताची भक्ती करत राहा. जनाबाईचे महाराज गोरोबा काकाचं पहा, सकल संतांचं पहा, भगवान परमात्मा कुठलंच साकडं पडू देत नाही. फक्त एकच करा, त्याची भगवंताची भक्ती करा, भगवंताचं भजन करा, सत्कर्माला साह्य करा. सत्कर्माला जर तुम्ही साह्य झालात तर तुम्हाला तो भगवान परमात्मा कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही. पण सत्कर्मामध्ये तुम्ही जर आडवा आलात तर नरकाला झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, सत्कर्माला साह्य करा. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला देता आलं तर अन्न द्या, पाजता आलं तर पाणी पाजा, नाहीतर महाराज फुकट कुणाला विष पाजण्याचा प्रयत्न करू नका. ऐका, जाता आलं तर कीर्तनाला जा, जाता येत नसलं तर घरी बसा.
सारखं तुम्हाला पापला आपण नवजे हरी कीर्तना आणि कावारी जाता कोणा. एखादा माणूस कीर्तनाला जात असल आणि तुम्ही जर त्याला घरी थांबवलं तर तुकोबाराय म्हणतात, माझे शब्द सांगत नाही, तुकोबाराय म्हणतात त्याच्या पापे जाना ठेंगना तो महामेरू पर्वत सुद्धा त्याच्या पापाच्या पुढं कमी. म्हणून ऐका, करविता व्रत अर्ध पुण्य लाभे पण मोडविता दोघे नरका जाती. व्रत करता येत असलं तर करा पण दुसऱ्याचे व्रत मोडू नका. सप्त्याला पट्टी देत आता येत असली तर द्या पण दुसरं देत असेल तर त्याला रोखू नका. चांगल्या कर्माला सहकार्य करा, सत्यकर्मा साह्य व्हावे आणि भय घातलं तर नरकाला जावं लागल. इथे अभंगाचा अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. असाच अभंगाचा अर्थ असेल असं माझं काही म्हणणं नाही, पण जसं जे मला गुरुवर्याच्या बुद्धीनं गुरुजीनं जे सांगितलं, गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं जे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे ते असाच अभंगाचा भावार्थ असेल असं नाही, असा नसेल असं नाही. नागनाथ भगवंताच्या आशीर्वादाने गुरुवर्याच्या कृपेने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता एवढीच गोष्ट सांगतो बघा. गोरोबा काकानं जसं भजन केलं, माझ्या माऊली ज्ञानोबारायनं जसं भजन केलं, तुकोबारायनं जसं भजन केलं तसं आपलं भजन झालं पाहिजे. एक दिवस तरी असा उजडला पाहिजे की आपण भगवंतासाठी भजन केलं पाहिजे. पैशासाठी भजन करणारे, दुःखाचं निवारण करण्यासाठी भजन करणारे अनेक भेटतील पण देव आपल्याला भेटावा अशी माणसं कमी आहेत. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, देवाला आळवा पण निष्काम भावनेनं आळवा. एक दिवस तरी आपला निष्कामतेचा गेला पाहिजे. म्हणून सर्वांना एकच विनंती, सर्वांनी एकच चिंतन करा, भगवंताची भक्ती करा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून. भगवंताची भक्तीच आपल्याला यमापासून सोडवणार आहे. आपण किती पैसा कमवा, किती धन कमवा, हे धन आपल्याला सोबत येणार नाही. ऐका, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडक. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारड तू ढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी. बायका मुलासाठी तुम्ही झटा पण त्यांच्यामध्ये गुंतून राहू देऊ नका. तुकडोजी बाबा सांगतात, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्या माथ्यावर. ऐक, एकच कर, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारड तू ढाई ढाई. संसारा पायी, या संसारा पायी. फक्त भगवंताचं भजन करा, भगवंताच्या भजनामध्ये आपला काळ जाऊ द्या. एवढंच बोलून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो आणि जाता जाता पुन्हा एकदा प्रार्थना करतो. आपण छत्रपतीच्या विचारांना चालणारी माणसं आहोत. आपण छत्रपतीच्या विचारानं चाललं पाहिजे. जयंती साजरी केली पाहिजे ते बी विचारानं, आणि आपलं आचरणसुद्धा छत्रपतीच्या विचारासारखं असावं. महाराज, सगळे काही कार्यक्रम आपण साजरे करतो, आपण छत्रपतीचं नाव देतो, मोरे फोटो टाकतो, पण त्यांच्यासारखं आपलं आचरण असावं एवढीच सगळ्या सोडत भाग मागतो, एक भीक मागतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. राजाची जशी नजर होती तशी आपली नजर असावी, राजाचं जसं शासन होतं तसे आपलं शासन असावं. राजानं कुणावर अन्याय केला नाही, आपण अन्याय कुणावर करू नका. माता माऊली कुणाची समोर आली तरी आई माय बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा होता. आई म्हणून परत केली देखणी शूनशहाची, आई म्हणून परत केली देखणी शूनशहाची. अशी मर्द मराठ्याच्या शासनाची नजर होती, शासनाची नजर होती, शासनाची नजर होती. काळ्या राती तडपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच एक सुंदर होती त्या मुसलमानाची सुन. त्या स्त्रियेला आई म्हणाला, त्या स्त्रियेला आई म्हणाला राजा तू सिलवान. आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. राजाचा एवढा गुण घ्या. महाराज, छत्रपतीला डोक्यावर घेण्यापेक्षा जरा डोक्यात घेऊन नाचा. एवढं नाचलं तर नक्कीच आपला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं तुमच्या समोर मागणं मागतो
आणि सगळ्याला एकच विनंती करतो, तुम्ही जी भाकर खाऊ घातली त्याचंच हे फळ आहे. मोडकं तोडकं तुमच्यासमोर कीर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं पाहिलं तर महाराजाच्या पुढं बोलण्याची माझी हिंमतच होत नव्हती, पण त्यांनीच बोला म्हणल्याच्या नंतर आम्ही बाकी बोलतो, अनेक गावाला फिरलो, अनेक ठिकाणी बोललो, पण खरं सांगतो ज्यांच्या पुढं शिकलेला असतो त्यांचा दबदबा वेगळाच असतो. महाराज आज महाराजापाशी आम्ही अनेक वर्ष झालं असेल, आलो असतो नसतो, आमच्याकडून चुका झाल्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत. पण सतत जी शिकवलेली गोष्ट असते, माणूस गुरुला जरी विसरला असला तरी गुरुपणा जो असतो तो माणूस विसरू शकत नसतो. ज्या गोष्टी शिकवल्यात, जो व्यवहार शिकवलाय, कुणाशी कसं बोलावं, कुणाशी कसं बोलावं, कसं राहावं, ह्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत. आणि सर्व हातनूरकरांचे उपकार आहेत की आम्ही यांनी सांभाळलेलं आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे मोतीराम काका समोर आहेत, काकांना आम्हाला फार सांभाळले बरं. आम्ही ज्यावेळेस संस्थेत होतो त्यावेळेस महाराज माईकवर गेल्याच्या नंतर प्रत्येक कीर्तनाला काका सोबत असायचे. सोबत असल्याच्या नंतर आधी मुलाला आपल्या माईक मिळालं पाहिजे. प्रमाणाला कुणी ढिलं पडत असेल तर त्याला विकू द्या, त्याला हे करा ते करा, त्या माणसानं. आणि गुरुवर्य नाना सुद्धा गेले, नानानं सुद्धा फार, नागरावजी नाना त्यांनी सुद्धा सांभाळले. समस्त गावकरी मंडळी, तुम्हाला सांगितलं मी डब्याचं मगाशी, आज सुद्धा महाराज त्या तिथं बसायचे, आमचे आप्पा असायचे. आप्पा कुठे गेले? आप्पा भेटल्याच्या नंतर तर खळखळून बाबा आप्पाला मिठीच मारली मगाशी. आप्पा महाराज, आप्पाचा आवाज आला की सगळे पोरं गोळा व्हायचे त्या तिथे. आप्पाचा लाडका मकरध्वज मोरे, आप्पाचा लाडका महाराज. आप्पाच्या मागं आम्ही चहा प्यायचा आहे आणि आप्पा पाजायचे बरं. लाडके लेकर आप्पासाठी टाळ्या वाजवा एकदा. महाराज सेवा केली आजपर्यंत, पण आप्पा तुमची सेवा तुम्हाला कामं येणार आहे बरं. भगवंताची सेवा आहे, ही नागनाथ भगवंताची सेवा आहे. आणि खरं सांगतो इतक्या निष्ठेनं सेवा करतात, सगळे काही गोष्टी आम्ही पाहतो तेव्हापासून सेवा करतात बरं. आणि आज सुद्धा तीच सेवा आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. नुन्यते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवित असो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती, नोही अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. सर्वांना जाता जाता एवढीच विनंती, भगवंताजवळ जा आणि भगवंताला एक प्रार्थना करा. शेवटची विनवणी, शेवटची विनवणी, संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हास, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हास. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली द्वारा. श्री हरिभक्तीपरायण उमेशजी महाराज त्यांना साथ करतील राहुल महाराज.